की तुम्ही कधी विचारही केले नसतील असे कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला बघायला मिळतील, ते सुद्धा आपल्या नेहमीच्या पारंपरिक पैठण्यांमध्ये। अगदी आता 4 चांद लागणार आहेत प्रत्येक लग्नामध्ये। सध्या मी निरुपाज नावाच्या एका साड्यांच्या शोरूम मध्ये आहे, जे ठाण्यात आहे। ठाणेकरांना नक्कीच हे कलेक्शन आवडेल। छान छान ताई डिस्काउंट पण देतील, पण खूप सारी खरेदी करा। नमस्कार, मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे। आजही खूप 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 खास सगळ्यांच्या महिलांच्या आवडीचं असं शॉपिंग। आणि आता तुम्हाला माहिती आहे सीझन कुठला चालू आहे, लग्नाचा। तर सुंदर कॉन्सेप्ट आमच्या निरुताई घेऊन आलेल्या आहेत, बँड बाजा बाराती। आणि शॉप तर तुम्ही बघू शकता, निरुपाज नावाप्रमाणे अतिशय निर्मळ आणि सुंदर असं शॉप, भव्य दालन ठाण्यामध्ये आपण आता इथे आलेलं आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना यायचंय। जसं सुंदर दालन आहे ना, दालन उभ्या करणाऱ्या पण अतिशय सुंदर 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 आमच्या निरुताई इथे बघताय। त्यांच्या वहिनी आहेत, इथे आल्याला ओळख झाली, बहीण आहे, ओके सॉरी बहीण आहेत। ताई ताई बोलत होते ना मी आल्यापासून, त्यामुळे मला कळायला नाही, त्यामुळे छान ओळख झाली। वाटलं नाही की पहिल्यांदा आम्ही दोघी भेटलोय। आणि हे जे तुम्ही बघताय छान छान डेकोरेशन आणि खूप छान इथे मांडणी जी केलेली आहे, पूर्ण थीमला अनुसरून बँड बाजा बाराती ही थीम खूप छान अशी आमच्या ताईने तयार केलेली आहे। ताई थोडंसं तुझ्याबद्दल सांग। माझं नाव कोमल शॉन्ड आहे, माझ्या कंपनीचं नाव ग्लित्सो इव्हेंट्स आहे। वी आर बेस्ड आउट ऑफ पुणे। आणि मला हे पर्टिक्युलर डेकोर करताना खूप खूप भारी वाटलंय, कारण दिस इज अ व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट। आणि मॅमनी ही नवीन कॉन्सेप्ट लॉन्च केली आहे फॉर द वेडिंग सीझन। तर मी खूप एक्साइटेड होते याच्यासाठी आणि खूप मजा आली हे एक्झिक्यूट करताना। आणि तिने खूप सुंदर तिचं चोख असं काम पार पाडलेलं आहे, कारण बघितल्या बघितल्या कळतंय बँड बाजा बाराती। तिने प्रॉपर बँड बाजा सगळं इथे मांडलेलं आहे। आणि ताईंच्या साड्या तर आहेतच, अगदी आता 4 चांद लागणार आहेत प्रत्येक लग्नामध्ये। आतलं कलेक्शन पण तुम्हाला दाखवायचंय। आणि प्रत्येक महिलांच्या खूप जीवाचा असा विषय आहे साडी। बघता इथे छान छान साड्या आम्ही घातलेल्या आहेतच। तर अशा सुंदर साड्या एका दालनामध्ये उपलब्ध होणार, फक्त पैठणी नाही, साड्यातले सगळे प्रकार। आणि हे सगळे प्रकार प्रत्येक ठिकाणी जाऊन स्वतः निरुताईंनी चोखून निरखून तुमच्यासाठी सिलेक्ट करून इथपर्यंत आणल्यात ठाण्यामध्ये। तर प्रत्येक साड्या आपण मागच्या व्हिडिओत पाहिल्यात, पण आता सुंदर त्यांचं एक दालन वरती तयार झालेलं आहे। आणि एक छान रजवाडी लुक त्यांनी दिलाय, तो आपण बघूया वरती जाऊन या। तर पुन्हा एकदा आपल्या ठाण्यातलं अतिशय महत्वाचं असं सगळ्या महिला वर्गातलं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या लाडक्या मीनाक्षीताई शिंदे। नाव खूप खूप जड आणि खूप खूप छान आहे, कारण ह्या नावातच एवढी ताकद आहे ना, ते ठाणेकरांना सगळ्यांनाच माहित आहे। आणि प्रत्येक वेळी कोणताही कार्यक्रम असू देत, जेव्हा कधी ताईंना कॉल करतो, फक्त कार्यक्रमासाठीच नाही, कुठलीही अडचण असली तरी सुद्धा ताई फोन उचलतात आणि प्रत्येक वेळी कणखर प्रत्येक महिलांच्या मागे उभ्या असतात।
तर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी जसे आपले शिंदे साहेब आहेतच, तसं दादांबरोबर आमच्या ताईंचं पण खूप मोठं असं मोलाची कामगिरी ठाणे शहरामध्ये काय सगळीकडे चालू आहे आणि ती आहे लाडकी सून योजना. आणि त्याकरता ताई खूप खूप छान काम करतायत. ताईंबद्दल बोलेन मी तेवढं कमी आहे. तर व्यक्तिमत्व एवढं खास आहे ना आणि एवढं छान आहे ना की आज पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा इथे आल्या ताई. खूप छान वाटलं. तर ताई खूप मनापासून धन्यवाद. असेच आशीर्वाद राहू द्या आणि अशीच साथ तुमची मिळते म्हणून आपल्या मराठी मुली अशा व्यवसायामध्ये पदार्पण करू शकतात आणि माझ्यासारखे छान छान व्लॉग्स करू शकतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात की असंही छान दालन इथे उभं झालेलं आहे. ताई थोडंसं आता तुम्ही बोला. तुम्ही तर छान छान आता मोठ्या स्टेजवर बोलता, छोटच होता निरुपाज कलेक्शन. सर्वप्रथम निरुपाज कलेक्शनला मी माझ्याकडून शुभेच्छा देईल, कारण ठाण्यामध्ये मला असं वाटतं की साड्यांची बरीचशी दुकानं आहेत आणि आज हे नव्याने मी ह्या दुकानामध्ये आलेली आहे आणि खूप चांगलं कलेक्शन इथे बघायला मिळालं. महिला म्हटलं की साड्या आणि दागिने यांची खूप आवड प्रत्येकीला असते. मला असं वाटतं घरात कवाट ओसंडून वाहत असेल तरी पण तिला साडी हवी असते आणि इथे आल्यानंतर मला असं वाटतं एक वेगळं आगळं वेगळं असं कलेक्शन मला बघायला मिळालं. पैठणीचं असेल किंवा प्युअर सिल्कचं असेल तर ह्या सगळ्या कलेक्शन बघताना मला वाटते की ठाणेकरांना नक्कीच हे कलेक्शन आवडेल आणि आवर्जून ठाणेकरांनी ह्या कलेक्शनसाठी ह्या दुकानात यावं आणि भेट देऊन आपल्या पसंतीच्या साड्या इकडनं सिलेक्ट कराव्या हीच मी ठाणेकरांना विनंती करेल. आणि मला इथे आवर्जून आपण बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेत आणि माझ्याकडून शुभेच्छा आहेत की आपण असंच उत्तर प्रगती करत जा. आणि मराठी व्यावसायिक म्हटलं तर थोडं एक वेगळं नातं मला असं वाटतं की सगळ्यांच्याच मनामध्ये, कारण बरेच इथे व्यापारी आहेत ते सगळे गुजराती मारवाडी आहेत आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिटर म्हणून महाराष्ट्रीयन लोक उतरतात. हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की हे एक म्हणजे अजून 2-4 दुकानं तुमची इथे व्हावीत हीच सदिच्छा आहे. थँक्यू. हँडलूम कलमकारी आणि ह्याच्यावरती जे कलरचं काम केलेलं आहे रंगरंगोटीचं ते नॅचरल कलर्स आहेत. म्हणजे फुलांपासून रंग तयार केलेत की ज्याचा स्मेल सुद्धा बॉर्डरला वगैरे जे बघा ना पूर्ण काम केलेलं आहे. पूर्ण काथा वर्क वगैरे बघा ना पूर्ण वन थ्रेड ना, सिंगल थ्रेड मध्ये. आणि ह्याचा ब्लाऊज पण नाही. प्लस ब्लाऊज असा बुट्टीचा आहे. अच्छा ते पण थ्रेडचं आहे. वा तोही देवीचा आहे. बांगड्या घालायच्या अशा घातल्या ना ते पारिजातची फुलं वाटतात. मस्त. हे काय आहे? राजहंस. उडणारे राजहंस असं बोल. नुसते राजहंस नाही, हे उडणारे राजहंस आहेत. आपण साडी घातली की मग ते उडणार. तुम्ही उडणार ना. कारण मगाचा राजहंस उडत नव्हता, हा उडतो. प्लेझंट सरप्राईज. कलाकार आहे तुमच्याकडे. काय होईल म्हणजे छान आपली कोइन्सिडेंटली भेट आहे. सांगितलंय नमस्कार. सध्या मी निरुपाज नावाच्या एका साड्यांच्या शोरूम मध्ये आहे जे ठाण्यात आहे. ठाण्याच्या ऑफकोर्स राम मारुती रोडवर एक भव्य असं साडीचं शोरूम तुम्हाला दिसेल ज्याचं नाव आहे निरुपाज आणि त्याच शोरूम मध्ये सध्या मी आहे. एक छान व्हिजिट द्यायला मी इथे आले. जनरली साडी म्हणजे आपल्या स्त्रियांचा खूपच जिव्हाळ्याचा विषय आणि आपल्याला साड्यांबद्दल 90% माहीत असतं. हीच भावना प्रत्येक स्त्रीच्या मनात असते. माझ्याही मनात तीच भावना होती. जवळपास मला साड्यांमधलं सगळं माहिती आहे. या भावनेने वेन आय एंटर्ड इन दिस शोरूम आणि नेमकं त्यावेळेस मला इतक्या नवनवीन साड्या आज पहिल्यांदा बघायला मिळाल्या. त्यामुळे एक स्त्री म्हणून खूप आनंदही झाला की मला जेवढ्या साड्या माहीत आहेत त्याच्याहून अधिक साड्या अस्तित्वात आहेत आणि वी कॅन ट्राय दॅट. सो आय एम ॲब्सोल्युटली हॅपी नाव. बराच वेळ झाला मी या शोरूममध्ये फिरते, नवीन नवीन साड्या बघते आणि खरंच कमालीची गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या साड्या माहीत आहेत म्हणजे टिपिकल पैठणी झाली आपली किंवा इरकल झाली, कांजीवरम, बनारसी, या सगळ्या साड्या तर आहेत पण त्याच्यानुसारच इतकं ब्रिलियंट कॉम्बिनेशन आहे काही साड्यांचं. म्हणजे एका साडीवर मला जो आपला बनारसचा काठ आहे तो त्यांनी रचला होता. एका साडीवर
एक अत्यंत सुरेख चित्र मी पाहिलं जे आपल्या कारागिरांनी इतकं छान रेखाटलं होतं. ती साडी लवकरच डिस्प्लेसाठी लावण्यात येणार आहे. निरुपा हॅज प्रॉमिस्ड मी फॉर दॅट. आणि खूपच कमाल एक्सपिरियन्स आहे हा. अजून एक कौतुकाची गोष्ट म्हणजे काही कलरचे जे कॉम्बिनेशन्स आहेत ते आपले ठरले आहेत. म्हणजे आपण जनरली बॉटल ग्रीनवर डार्क रेड यूज करतो किंवा पर्पलवर येलो आपण यूज करतो. असे काही रंगसंगती ठरल्या आहेत. पण या शोरूममध्ये, निरुपाज या ब्रँडमध्ये एक छान गोष्ट अशी आहे की तुम्ही कधी विचारही केले नसतील असे कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला बघायला मिळतील, ते सुद्धा आपल्या नेहमीच्या पारंपरिक पैठण्यांमध्ये. आणि ही सगळी कमाल निरुपाची आहे, निरुपा तायडे, जिचा हा ब्रँड आहे. आणि मला खूपच छान वाटतंय कारण प्रत्येक साडी बनवताना तिने पर्सनली तिकडे लक्ष दिलंय. तुम्हाला असं नाही सापडणार इथे की एक साडी आहे आणि एका साडीसारख्या अनेक साड्या आहेत, असं इथे अजिबात नाहीये. प्रत्येक साडी वेगळी आहे. प्रत्येक साडीची जी विशिष्टता आहे ती इतकी वेगळी आहे. बट फॉर दॅट you have to come to this showroom and explore the beautiful world of sarees. All my great wishes to Nirupaz and Nirupa Taide, and I'll be back soon with my mother. So congratulations and all the best. आता बघताय साड्या, त्याच्यामध्ये सोने सोनं, 1 ग्रॅम गोल्ड, प्युअर गोल्ड. पण हा जसा शूट झाला ना परत ट्राय करते. कलर कॉम्बिनेशन आपण त्याच्या पुढेच जात नाही. ही सुपर आहे. त्यामुळे ब्लाऊज पुढे घातलं अजून छान. ब्लाउज ग्रीनच असेल ना? रेड रेड विथ दिस कॉन्ट्रास्ट. पल्लू आहे ना त्याचा कॉन्ट्रास्ट आहे. तुझ्या आतल्या साडीचा पद्धत परफेक्ट होते बघा. सिंपल दिसत अजून छान दिसेल. किती पैसे खर्च करू ना आपण बायका. सुंदर असा आता कार्यक्रम पार पडलाय आणि आज संपत नाहीये, पूर्ण महिनाभर आहे. आणि त्यात बोलतात ना 4 चांद लावलेले आहेत आमच्या ताईने एवढ्या लांबून येऊन. वरतून अश्मिक दादा आहेतच नेहमी साथ देणारे. तर निरुताईचं सुंदर असं कलेक्शन बघायला नक्की इथे ठाण्याला या, भेट द्या. दालन 1 मजली नाही, 2 मजली आता लवकरच ताई करेल. पुन्हा अजून 3-4 ब्रांचेस सुद्धा खोलेल ठाण्यामध्ये. ठाण्यात पण आता 4-5 ब्रांचेस आता निरुपाज ओपन व्हायलाच पाहिजेत ताई, अगदी असा आग्रह आहे आमचा. आणि ज्याप्रमाणे आज सगळ्यांनी सांगितलं, तुम्ही लवकरच व्हिडिओमध्ये बघाल की पूजा ताई काय बोलल्या, आमच्या लाडक्या मीनाक्षी ताई काय बोलल्या. तर हे सगळं नक्की बघा की एवढी मोठी लोक इथे येऊन चोख अशी पारख करून जी साडी त्यांनी दाखवली आज आम्हाला, स्वतःही त्या छान साडी परिधान करतात. तर ते फक्त मिळण्याचं एकमेव दालन ठाण्यामध्ये आता असणार आहे, निरुपाज सिल्क साडी. तर नक्की या निरुपाज शॉपला भेट द्या, आमच्या निरुताईंना भेटा, नक्की या. छान छान ताई डिस्काउंट पण देतील, पण खूप सारी खरेदी करा. आणि बँड बाजा बाराती असा कॉन्सेप्ट आहे, कारण आता लग्नाचा सीझन चालू आहे. तर नवरीला देण्यासाठी, नवरीलाच नाही बस्ता बांधण्यासाठी, आपल्या आईला आपल्या बहिणीला देण्यासाठी पुरुष मंडळींनीही इथे गर्दी करा, कारण खूप छान रिझनेबल साड्या आहेत इथे आणि खूप छान कलेक्शन आहे. तर नक्की भेट द्या राम मारुती रोड येथे. थँक्यू.